हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आज आपण एक सुंदर असा बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत. तर या इथे मी बॅक पार्ट अस्तरवरती कट करून घेतलेला आहे आणि त्याला मेन फॅब्रिकला इस्त्री करून घेतलेली आहे. आता नेहमीच आपण अशा प्रकारे बॅक पार्ट ठेवतो की बॉटमला काट येईल किंवा अशा काहीतरी वेगळ्या पद्धतीने, पण यावेळेस आपण काट जे आहेत ते उभ्या उंचीच्या स्वरूपात येतील अशा पद्धतीने आपण हे बनवणार आहोत. तर तुम्ही पाहताय मी कशा पद्धतीने काट ठेवलेले आहेत की जे पाठीमागचा गळ्याची जी उंची आहे किंवा ब्लाऊजची जी उंची आहे शोल्डरपासून खालपर्यंत अशा लेवलला मी ते काट ठेवून मी ब्लाऊजचा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आता जाऊयात आपण स्टिचिंगला आल्यानंतर आपला जो बॅक पार्ट आहे अस्तरचा त्यावरती आपण नेक कट करणार आहोत. गळा थोडासा वेगळ्या पद्धतीचा गळा आहे, खूप सुंदर तयार झालेला आहे. इथे गळारुंदी जी आहे ती 2.25 घेतलेली आहे आणि उंची नेकची जी काही असेल ती, आणि बॉटमला गळारुंदी 3.25 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने थोडी क्रॉस अशी एकदम बॉटमपर्यंत आपल्याला सेम गळारुंदी घ्यायची आणि असं सरळ आपल्याला एक लाईन आखून घ्यायची अशा पद्धतीने. आणि आता ही टाकलेली लाईन जी आहे ती आपण कट करून घेणार आहोत. कट केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने आपण हा नेक तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी काय केलं अगोदर की बॉटमला आपल्याला जेवढा नेक तयार हवा आहे त्यावरती मी मार्किंग केलं आणि त्यावरती मला बनवायचे लूप्स म्हणजे काय तर ते पुढे तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी अर्धा इंचावरती सगळीकडे बघा तिथे जेवढ्या प्रकारे जिथं बंद ठेवायचं आहे मला तिथे मी तेवढं मार्किंग केलेलं आहे आणि तेच मार्किंग अस्तरवरती मी दुसऱ्या बाजूला सुद्धा मार्क केलेलं आहे, जेणेकरून आपले लूप्स जे आपण बनवणार ते खालीवरती व्हायला नको. आता हे असं तयार झालेलं आहे. तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे नॉट बनवून घेतलेली आहे. ही नॉट आपल्याला कट करून घ्यायची साधारणतः 1.5 इंचाच्या छोट्या तुकड्यांमध्ये. तुम्ही 2-2 इंच सुद्धा बनवले तरी चालतील. तर आपण रेग्युलर जी पाठीमागे बांधायला नॉट बनवतो तशीच मी ही नॉट बनवलेली आहेत. फक्त बनवताना थोडी बारीक बनवायची जेणेकरून हे लूप्स खूप सुंदर दिसतात. तर अशा प्रकारे बघा तुम्ही पाहताय मी 2-2 इंचाचे 2.25 इंचाचे लूप्स तयार करून घेतलेले आहेत. आता बॅक साईडमध्ये जो एक साईडचा पार्ट आहे तो मी घेतला आहे आणि आता बॉटमपासून कवर करत आपल्याला जिथे मार्किंग केले तिथे लूप्स आपल्याला आतल्या बाजूने लावायचे आहेत. तर आता साईड पार्टमध्ये काय केलं इथे की मेन पार्ट आपला जो ब्लाऊज पीसचा आहे तो मी वरच्या बाजूला ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवलं आहे जेणेकरून सरळ बाजू जी आहे ती आपण अस्तर पलटी केल्यावरती बाहेर येईल. तर बॉटमला 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी तिथे कॉर्नरला आल्यानंतर मी हे सरळ करून घेतलं आणि आता इथे आपल्याला लूप्स जे आहेत ते फोल्ड करून लावून घ्यायचे आहेत, साधारणतः अर्धा इंच बाहेर ठेवून अशा पद्धतीने. आणि ही टीप आपल्याला सरळ वरतीपर्यंत घेऊन जायची. वरतीपर्यंत टीप घेऊन गेल्यानंतर कॉर्नरला थोडा नॉच द्या आणि अशा पद्धतीने पलटी करून घेतलं की हे लूप्स बरोबर 1/2 इंचावर आपण जे लावलेत ते बाहेर आलेले आहेत. आणि फिनिशिंग असं असलं पाहिजे की सगळ्या लूप्सची जी साईज आहे बाहेर राहण्याची ती तेवढीच असली पाहिजे. त्यासाठी ते पण तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता. आता मी त्याच्यावरती दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि साईडचा जो पार्ट आहे तो सुद्धा स्टिच करून एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघा मी दुसरासुद्धा पार्ट तयार करून घेतला. आता मध्ये आपल्याला किती गॅप ठेवायचा आहे तर मी 2.5-3 इंच घेतली होती, तर 5.5 इंच आपल्याला मध्ये गॅप ठेवायचा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी मी अजून एक नॉट बनवून घेतलेली आहे आणि ती नॉट आपल्याला यामध्ये आता टाकायची आहे. तर नॉर्मली नॉट कशी टाकायची तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. एक साईडला मी नॉट टाकली बघा डाव्या बाजूला
आणि इक्वल करून घ्यायची, सेंटरमध्ये आला पाहिजे या पद्धतीने. ही बऱ्यापैकी जवळजवळ मी 2 मीटरची नॉट बनवलेली आहेत. आणि पहिल्यांदा एका साईडला जर एका लूपमध्ये टाकली तर दुसऱ्या साईडला एक लूप स्किप करून आपल्याला, म्हणजे त्याच्या समोरचं लूप स्किप करून आपल्याला 2 नंबरच्या लूपमध्ये टाकायचे. असं झिगझॅग करत आपल्याला हे पूर्ण एंडपर्यंत न्यायचं आहे. आणि शेवटी मी अशी छान अशी गाठ मारून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपला हा पॅटर्न तयार झाला आहे. आता ह्या पॅटर्नची खास बात अशी आहे की यामध्ये आपण जे लटकन बनवतो ते थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. तर आता लटकन बनवण्यासाठी पाहू शकता मी ऑलरेडी इथं बनवून घेतले. तर आपण रेग्युलर लटकन जसे बनवतो तसंच मी 3-3 इंचाचे चौकोनी तुकडा केलेला आहे. आणि फोल्ड करून आपल्याला डिरेक्टली नॉट न लावता फक्त स्टिच करून घ्यायचं आहे त्रिकोण आकारामध्ये. आणि ते पलटी करून घ्यायचं आहे. पलटी होत नसेल तर तुम्ही सुईच्या साहाय्याने ते पलटी करून घ्या. आणि आता आपल्याला हे लटकन सगळे जोडायचे. तर टोटल आपल्याला इथे लागणार आहे 16 लटकन्स. कारण एका लटकनला म्हणजे 2 लटकन जर बनवणार आहोत तर एका लटकनला 8 लटकन लागणार आहेत. तर व्यवस्थित मी इथे गाठ मारून घेतली ॲडजस्ट करून. आणि आता इकडे मी घेतलेल्या आहेत मणी. तर त्यामध्ये ड्रॉप मणी जो असतो तो व्हाईट कलरचा घेतलेला आहे आणि गोल्डन मणी आहेत ना ते घेतलेले आहेत. सुई दोरा घेतला आहे आणि नॉटच्या इथून सुई दोरा टाकून घ्यायचा. हवं तर तुम्ही इथे गाठ मारून घ्या नॉटला खाली एंडला. गाठ म्हणजे आपण साधी गाठ मारतो तशी, और फिनिशिंग काहीतरी देऊन घ्या. तर मी इथे बघा गाठ मारून घेतली आणि त्या गाठमधून आपल्याला सुई दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे बाहेरच्या बाजूने. आणि मी इथे 3 मणी ओवलेले आहेत. 3 मणी ओवल्यानंतर आपल्याला नॉट जी आपण जे लटकन बनवलेले आहेत खाली फुलं त्याच्या एंडमध्ये आपल्याला सगळ्या 8 प्रकारचे फ्लॉवर जे आहेत ते आपण एकमेकांना पाकळ्या म्हणून अटॅच करून घेणार आहोत. आणि नंतर प्रत्येक पाकळीबरोबर अटॅच करून घ्यायची. अशा पद्धतीचे आपण हे लटकन बनवत आहोत. तसंच दुसऱ्या बाजूला पण मी तेच केलं. व्हाईट कलरचे म्हणजे मोती कलरचा ड्रॉप बीड घेतला आहे आणि 3 आपले गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. बीड्स म्हणजे मणी आहेत. आणि अशा प्रकारे आता मी त्यामध्ये बघा जी आपण लटकनची फुलं बनवलेली आहेत ती आपण इथे ओवून घेत आहे. साधारणतः 8 फुलं एका लटकनला आपल्याला अशा पद्धतीने हवी आहेत. ती ओवून घेतल्यानंतर परत ती आपल्याला सगळ्या प्रत्येक लटकनमध्ये एक एक अटॅच करून घ्यायची, म्हणजे ते तुटणार नाही, खराब होणार नाही. आणि त्यानंतर शेवटी एंड करून सुई दोरा कट करून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपले सुंदर असा बॅकनेक आणि त्याबरोबर सुंदर असे लटकन्स तयार झालेले आहेत. आता तुम्ही विचाराल की ताई या ब्लाऊजची शिलाई किती घेणार? तर प्रिन्सेस कट आहे बेसिक 450 रुपये. आणि नॉट आणि हे सगळं जर तुम्ही विचार कराल तर जवळजवळ मी 250 रुपये एक्स्ट्रा घेतलेत. कारण जवळजवळ हे लटकन बनवायला एका ब्लाऊजचा वेळ जातो आपल्याला. सो मी या ब्लाऊजची शिलाई 700 रुपये घेतलेली आहे. खूप जणी मला नेहमी रिक्वेस्ट करतात की ताई दरवेळेस तू ब्लाऊजची शिलाई सांगत जा. तर आजच्या व्हिडिओमध्ये खास तुमच्यासाठी ब्लाऊजची शिलाईसुद्धा सांगितलेली आहे. सो कसा वाटला पॅटर्न नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय. पुढच्या एका नवीन छानशा डिझाईनसोबत आपण लवकरच भेटणार आहोत.